शॉर्ट, कारण सध्या माझा तिथे फोकस आहे तो शॉर्ट व्हिडिओ आहे. आला आणि लसूण पेस्ट बनवायची ती राहूनच गेली ना. खुशिया आणली आहे. म्हटलं खुशिया आणली म्हणजे काय आणलं. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. सकाळी सकाळी मस्त सूर्यदेवाचं दर्शन झालं आणि त्यानंतर लगेचच प्लॅटफॉर्मवर या मुंग्यांचं दर्शन झालं. आज या पहिल्यांदाच दिसत होत्या, पण रियांशचं ना काहीतरी एक्सपेरिमेंट करणं चालू असतं, म्हणजे तेही रात्रीच्या वेळी. काल रात्री त्यांनी काहीतरी साखरेचा एक्सपेरिमेंट केला, काहीतरी कॅन्डी की काहीतरी बनवायचं होतं त्याला. आणि मुलांचं असं आहे, ते कामं तर करतात पण त्यानंतरची आवराआवर जर आपण नाही केली ना तर मग दृश्य असं असतं. आता माझ्याकडे ना तो एक मुंग्यांचा काय म्हणतात त्याला, चॉक लक्ष्मण रेखा ती होती. ती मी मागच्या साईडनी अशी मारून घेतली, समोरच्या साईडनी नाही मारता येणार, कारण मला आता किचनमध्ये कामं करायची आहेत. स्वयंपाक बनवायचा आहे, नाश्ता बनवायचा आहे. म्हटलं नको, मागच्या साईडनी जेवढ्या मुंग्या आहेत ॲटलिस्ट त्या तरी तिथून निघून जातील. आणि आता उन्हाळ्यात ना तसंही या मुंग्यांचं प्रमाण वाढलेलं असतं. आज अश्विनला ऑफिसला जायचं होतं म्हणून टिफिनची तयारी करून घेतली आणि जेवढी मेथी मला वेळेवर निवडता येते ना तेवढी मी निवडली. ब्रेकफास्टमध्ये आज बॉइल्ड एग आहे. माझी पूजा झाली आहे, नाश्ता पण झाला आहे आणि आत्ता जरा मी निवांत नाही तर सकाळची नुसती घाई गडबड आणि खूप सारं कन्फ्युजन होतं. आता ते कन्फ्युजन काय होतं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण आज सकाळी ना मी माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन नाही केलं, कारण मला माहिती होतं की सगळं झाल्यानंतर मला वेळ मिळेल. आणि म्हणूनच मी आत्ता हे एव्हर यूथचं पील ऑफ मास्क, गोल्डन पील ऑफ मास्क लावणार आहे. म्हटलं वेळ पण आहे. जो सकाळी घाट घातलाय मेथीचा तो अर्धवट अक्षरशः ओरपून काढली ती मेथी मी. आणि ॲक्च्युली झालं असं की काल रात्रीच आमचं ठरलेलं की आम्हाला त्या दिवशी मी नॉनव्हेज नाही बनवू शकले. तर माझा असा विचार होता की चला आज फ्रायडे आहे, काहीच नाही आहे, तर नॉनव्हेज खायची पण इच्छा होत होती. आणि म्हणजे स्पेशली ते फ्राईडवालं किंवा मग काय म्हणतात त्याला नॉर्मल ग्रिलवालं तसं मला नॉनव्हेज खायचं होतं. आणि अश्विन पण बोलले की आज फ्रायडे आहे, मोस्टली जे ग्रुपमधले आहेत ते ना टिफिन नाही आहे ना, तर आम्ही मिळूनच असं काहीतरी त्या कॅन्टीनमधून ऑर्डर करतो. सो तू पण तुझं कर, तू आणि रियांश, मी पण माझं करतो. सो असं ठरलेलं. आणि सकाळी मग ग्रुपमधले काही जण येणार होते, काही जण नाही येणार होते. आणि जे मोस्टली टिफिन नाही येणार त्याच्यापैकीच काही जण नव्हते येणार. सो मग त्यांचं असं झालं की काय करायचं, मी बाहेरच जेवू का. आणि आपलं असतं ना असं की नाही 5 मिनिटात बनवते, 10 मिनिटात बनवते, 2 चपात्याला वेळच किती लागतो, भाजीला वेळच किती लागतो. सो तसं माझं चालू झालं. मला वाटलं की मी 2 चपात्या आणि भाजी बनवून देईल, त्यानंतर आमच्यासाठी मग मी चिकन वगैरे. त्यातल्या त्यात रियांशचं पण रात्री असं होतं की नाही मला उद्या टिफिनमध्ये साबुदाणा खिचडीच पाहिजे, आणि तेही जवळपास 10:30-11 वाजता. आता मी तेव्हा साबुदाणा तर भिजत टाकला आणि शेंगदाणे काही भाजलेले नव्हते, ते पण मी शेंगदाणे सकाळी भाजले. ती काळी मिऱ्याची जी पावडर आहे ती पण सकाळी बनवली. सो सकाळी अशी घाई गडबड झाली. आता मेथीची भाजी आणि चपाती मला बनवायची होती, पण ते कसं मेथी थोडी थोडी तोडत मी जरा जास्त तोडत गेले आणि भाजी थोडीशी जास्त झाली. मग म्हटलं आता 2 चपात्या बनवायच्याच आहे, तर 2 जरा एक्स्ट्रा टाकते म्हणजे रियांश आणि माझ्यासाठी होऊन जाईल. आणि इथेच तो चिकनचा प्लॅन फसला. खरं तर हे रिझन नाही आहे. रिझन ना ती साबुदाणा खिचडी होती, कारण ती माझ्या डोळ्यासमोर मला दिसत होती. आणि माझ्या डोक्यात असं आलं की आता ही साबुदाणा खिचडी खायची की ते चिकन खायचं म्हणजे आणल्यानंतर, कारण दोघंही एकदम अपोजिट, म्हणजे काही कॉम्बिनेशनच नाही आहे त्यांचं. एकतर मला साबुदाणा खिचडी खावी लागेल आता, नाहीतर मग ती रात्री खावी लागली असती. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, 2 चपात्या आणि भाजी तर एक्स्ट्रा झालेलीच आहे, तर 2 चपात्या एक्स्ट्रा टाकते. आणि ही खिचडी आहे सोबतीला चिकनचा प्लॅन परत पोस्टपोन म्हणजे उद्यावर टाकते. तसंही ना आपलं मन नाही करत की चला एकटीसाठी किंवा दोघांसाठीच बनवायचं आहे. म्हटलं जाऊ दे, उद्या सगळेजण असतात घरी, तर आपण उद्याच चिकन काहीतरी बनवू. पण ठीक आहे, आता हे सगळं असं कन्फ्युजन झालं सकाळी सकाळी. पण आता थोडासा ओटा आवरायचा आहे, मेथी निवडायची आहे आणि मेथीसोबतच मला कोथिंबीर पण निवडायचं आहे, जो मी काल आणून ठेवला होता. म्हटलं चला हे लावून घेते आणि त्यानंतर मग राहिलेली उरली सुरली सगळी कामं करते. आणि आणखी एक गोष्ट मस्त शेअर करायची आहे मला तुमच्याशी. चला मग रुटीनमध्ये आता जे काही होतं ते सगळं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण तसेही बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतो. त्यातलंच हे एक म्हणजे सगळ्यांना माहिती असलेलं प्रोडक्ट एव्हर यूथचं गोल्डन पील ऑफ मास्क. हा मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर त्वचेवर ना खूप असा नाही पण थोडा फरक पडतो. सगळ्यात आधी तर याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे डीप क्लिन्झिंग. आपल्या चेहऱ्यावर दिवसभर धूळ, प्रदूषण किंवा ऑइल जमा होतं
ते हा मास्क लावल्यानंतर सगळं डट किंवा इम्प्युरिटीज आहे ना ते सगळं निघून जातं. दुसरा फायदा म्हणजे ब्लॅकहेड्स किंवा डेड स्किन कमी होण्यासाठी थोडी मदत होते. आपण जेव्हा मास्क काढतो ना त्यासोबत थोडीफार डेड स्किनसुद्धा निघून जाते. आता हे लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं तरी ठेवावं लागतं. तोपर्यंत आपलं डोकं काही शांत बसत नाही. TV माझी चालू होती आणि सोबतच हे जे भाज्या निवडण्याचं काम आहे ते पण चालू होतं. म्हणजे रिकामं बसल्यापेक्षा आपल्या डोक्यात काही ना काही काम चालू असतं. अदरवाईज आपण नुसतंच बसलोय असं कधीच होत नाही. एकतर आपला मोबाईल हातात असतो तेव्हा आपण फक्त शांत बसलेलो असतो. आता बघा हे मास्क काढताना जी काही थोडीफार डेड स्किन झालेली आहे ना ती निघते. तिसरा फायदा म्हणजे इन्स्टंट ग्लो. मास्क लावल्यानंतर त्वचा एकदम फ्रेश वाटते. चेहऱ्यावरनं हलका एक गोल्डन ग्लो दिसायला लागतो. काढताना खूप नाही पण अगदी थोडासा त्रास होतो. पण मला वाटतं की हा मास्क आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी नक्कीच लावला पाहिजे. आता वेळ मिळालाय म्हणून नुसतं कामच करत सुटायचं असं ना आपण बरेचदा करतो. पण कधीतरी ना असा स्वतःसाठीही वेळ काढणं गरजेचं असतं. मी पण बहुतेक वेळा कामच करत असते. पण कधी कधी मला आठवण येते की मी पण आहे, माझी पण स्किन काहीतरी बोलतीये. अदरवाईज तुम्हाला कोणी नाही म्हणणार की तुझी स्किन थोडी डल वाटतेय, टॅनिंग झालंय किंवा काहीतरी लाव. हा टोमणे मारायचं असेल तर एक वेळ कोणी बोलू शकतं. पण ॲज अ केअर म्हणून ना तुम्ही आयुष्यात अशी लोकं कमावली असेल तर खूप छान. पण तसं तुम्हाला कोणीच सांगणार नाही. सो स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे आणि खूप छान वाटतं असं काहीतरी केलं. खूप छोटीशी गोष्ट आहे, खूप ड्रास्टिक आणि मोठा फरक पडणार नाही आहे, खूप ड्रास्टिक चेंज होणार नाही आहे. पण आपल्याला वाटतं की चला आपण आपल्यासाठी काहीतरी केलं आहे आणि थोडाफार फरकही दिसतो चेहऱ्यावर. जे काही डलनेस आहे, थोडं टॅनिंग आहे ना, थोडं खरंच क्लीन झाल्यासारखं वाटतं. थोडं ऑइल डर्ट थोडं क्लीन झाल्यासारखं वाटतंय. माझ्या घरातही पसारा पडलेला आहे. किचन ओटा मी साफ केलेला नाही आहे. ज्या भाज्या काढल्या त्या पण अर्धवट तशाच आहेत. लिव्हिंग रूममध्ये पसारा आहे पण म्हटलं जाऊ दे, नंतरही आपल्यालाच करायचं आहे. तर असं थोडं थोडं स्वतःकडे लक्ष देत जा, कारण ते स्वतःचं स्वतःलाच बघावं लागतं. आता मस्त तो मास्क तुम्ही बघितला इतका इझिली निघाला, मस्त वाटलं मला. कारण तो ना कधी कधी मधूनच तुटतो आणि तो असा परफेक्ट निघत नाही, पण यावेळी खूप छान निघाला. आता मी टोनर लावला, आता फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावते आणि 12 वाजलेत. अर्धा तास झाला की रियांश येईल, तोपर्यंत अर्ध्या तासात आत्ता मला थोडीशी आवराआवर करायची. चल आता जसं मी बोलले आपली स्किन केअर किंवा स्वतःची काळजी ना याकडे आपल्यालाच लक्ष द्यावं लागतं. कुणी काही लक्ष देत नाही. म्हणजे घरात एखादं काम राहिलं असेल तर लगेच लक्षात येतं किंवा जेवायला उशीर झाला तर लगेच कोणतरी बोलतं. पण कधीही कुणी असं म्हणतं का की आज तुझी स्किन जरा डल दिसती आहे, जरा स्वतःकडे लक्ष दे किंवा काळजी घे? मला नाही वाटत असं कोणी म्हणत असेल. खूप कमी जण असतील जे म्हणतही असतील तर, कारण इतरांना ते इतकं महत्त्वाचं वाटतच नाही. पण आपण जेव्हा आपला चेहरा आरशात बघतो तेव्हा आपल्या मनात येतं की नाही की खरंच आज जरा चेहरा थकलेला वाटतोय, काहीतरी केलं पाहिजे. पण तरीही ना आपण जे आपलं स्किन केअर किंवा काळजी आहे ते नेहमी पुढे ढकलत असतो. घरातली आपली कामं रोजच्या रोज होत असतात आणि बऱ्याच स्त्रिया अशा म्हणतात की माझ्याकडे तर हे सगळं करायला वेळच नाही. पण कधीतरी 15 दिवसातून एकदा, महिन्यातून तो बेसनाचा पॅक लावायला तरी तुमच्याकडे वेळ असेल, तो वेळ काढा खरंच. कारण हे फक्त ना आपण सुंदर दिसण्यासाठी नाही करत, तर खरंच स्वतःची काळजी आहे म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतो. तर जसं मी मागच्या वेळी बोलले होते की माझ्याकडे ना ब्लाऊज नाही आहे आणि मला रेडीमेड ब्लाऊज मागवायचे आहे. तर हे दुसरं ब्लाऊज आलं आहे. आय थिंक 4 की 5 ब्लाऊज मी मागवलेले आहेत. सगळे आले की एकदम तुमच्याशी शेअर करते. पण माझं जे दुसरं चॅनल आहे शाईन विथ नीता, त्या चॅनलवर ना मी असं शॉर्ट व्हिडिओमध्ये एखादं प्रॉडक्ट किंवा आत्ता जे मी यूज केलं एव्हर यूजचं तसा प्रोडक्ट रिव्ह्यू, स्किन केअर किंवा जे काही होम अप्लायन्सेस आहे किचनमधले, हॉलमधले, डेकोरेटिव्ह किंवा असे रिलेटेड प्रोडक्ट मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ओन्ली शॉर्ट, कारण सध्या माझा तिथे फोकस आहे तो शॉर्ट व्हिडिओवर आहे. थोडासा एक रीच मिळाला की मग थोडं लाँग व्हिडिओमध्ये मी जरा जास्त लक्ष देईल. पण सध्या म्हटलं की आपण हे सगळं काम करतोच आहे, तर याच सोबत तेही चॅनल सोबतच थोडं ग्रो झालं पाहिजे किंवा सोबतच त्यावरही काही ना काही कंटेंट असलं पाहिजे. तर असे जे प्रोडक्ट येतील ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तिथे टाकत जाईल. त्याचसोबत जसं की आत्ता मी स्किन केअर केलं किंवा एखादं प्रोडक्ट वापरलं जे ऑलरेडी माझ्याकडे आहे किंवा जे मी परचेस केलं ते सगळं मी तिकडे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. काही जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे पण अजूनही बरेच जण सबस्क्राईब करायचे बाकी आहेत. तर आता हे तर ब्लाऊज मी सगळं म्हणजे एकदम कलेक्शन आलं की सगळं तुमच्याशी शेअर करेल. पण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही त्या चॅनलवर सिंगल एक किंवा 2 ब्लाऊज मी शेअर करणार आहे. बाकीही बरेच वेगवेगळे शॉर्ट तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. सो अजूनपर्यंत केलं नसेल सबस्क्राईब तर जा आणि सबस्क्राईब करा शाईन विथ नीताला. पहिला फ्रेश झाडाचा तोडलेला आंबा.
सोसायटीच्या साईडला ना, म्हणजे दुसरी सोसायटी आहे, तिथे एक आंब्याचं झाड आहे, पण त्याचा पूर्ण कल आहे, त्या झाडाचा कल आहे ना, एवढंसं खाऊ शकतो का आम्ही? हां, छोटी कैरी आहे ही. आणि आपण कट करून बघू. तर पहिली कैरी ती पण झाडाची फ्रेश तोडलेली. तशा जर लागल्या ना तर बऱ्याच कैऱ्या खायला मिळतील. बऱ्याच म्हणजे तरी 7, 8, 10 कैऱ्या मी म्हणू शकते की 10 कैऱ्या सीझनमध्ये खायला मिळतात. कारण मुलं ना खूप एक्सायटेड असतात. जसं आपण आपल्या लहानपणी नाही केलं का, कैऱ्या तोडणं झाडाच्या आणि मग नंतर खाणं. आणि आमच्या दोघांची कैरी इतकी जास्त फेवरेट आहे ना की आता एकदा का हां, मस्त सुगंध येतोय. झाडाची आहे ना. एकदा का कैरी घरात यायला लागली, आंबट आहे. कसा झाडाची आहे ना. हां, आंबट असेल ऑफकोर्स, ती छोटीशी आहे, पण याची मजाच वेगळी असते. म्हणजे जेवताना एकतर ताक नाहीतर कैरी पाहिजेच असते. वा, आंबट आहे पण मस्त आहे. आज स्वयंपाकाची जरा लवकर तयारी करते आणि तयारी करत होते तेव्हा मला आठवलं की ही जी माझी आलं आणि लसूण पेस्ट बनवायची ती राहूनच गेली. आता यात काही नवल नाही आहे किंवा खूप मोठी रेसिपी नाही आहे, पण ही पेस्ट मी बाहेरूनही विकत आणत नाही आणि घरी पण बनवत नाही. बाहेरून आणली तर त्याचा उग्र वास येतो आणि घरी बनवली ना तरी काही दिवसानंतर काय माहिती तिचं टेक्स्चर किंवा तिची जी चव आहे ना ती बदलून जाते. मग मी विचार करते की आता ही पेस्ट घरीच बनवल्यापेक्षा मी नॉर्मली ते ग्रेट करून घेते जेव्हा भाजी करत असते तेव्हाच. पण एक छान अशी रेसिपी माझ्या मैत्रिणीने शेअर केली आहे. ॲक्च्युली ती मला आलं लसूण पेस्टच देत होती. म्हटलं नको, मी ही रेसिपी स्वतः ट्राय करते. आता यात काय वेगळं आहे हे रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवते. आपल्याला घरी बनवायची असेल तर नॉर्मल आपण आलं आणि लसूण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतो आणि त्याची पेस्ट बनवून घेतो. बाकी बरेच जण त्यात हिरवी मिरचीसुद्धा घालतात, म्हणजे ते पण छान असतं. तसं मी एखाद्या वेळी करून ठेवत असते, पण आता मी ही रेसिपी बनवून ठेवते, स्वयंपाकही करते. पेस्ट बनवण्यासाठी मी लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलंय आल्यापेक्षा. यामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकणार आहे आणि एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून ना, जसं रेडीमेडमध्ये काहीतरी प्रिझर्वेटिव्ह असतो म्हणून काही दिवसानंतर त्याचा स्मेल येतो, तर प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्यामध्ये थोडंसं सरसोचं तेल घालणार आहे. आता एवढ्यासाठी मी मोजमाप असं काही करणार नाही आहे, अंदाजे मला जेवढं वाटतं तेवढं मी तेल घालेल. पण सरसोचं तेल त्यात घालायचं आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर ते ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि पेस्ट बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. आता बनवल्यानंतर तर त्याचा खूप छान स्मेल येणारच आहे, पण ही पेस्ट बनवल्यानंतर जवळपास 1 महिना, आता मी खूप जास्त नाही बनवत आहे त्यामुळे 1 महिना तर शक्यच नाही टिकणार, पण जेवढे दिवस राहील ना तेवढा दिवसांचा माझा एक्सपिरियन्स मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. काहीतरी वेगळं, म्हणजे सिम्पलमधूनही काहीतरी एक वेगळी रेसिपी मी ऐकली आणि म्हणूनच माझी इच्छा झाली की चला मी पण बनवते आणि तुमच्याशी पण शेअर करते. सो चलो, आता स्वयंपाक करता करता मी हे पण काम करून घेते. सगळ्यात आधी तर पेस्टच बनवून घेतली आणि याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तो शॉर्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. अश्विन ऑफिसला गेले असले की जरा लवकर भूक लागते म्हणून लवकर स्वयंपाकाची तयारी चालू आहे. त्यात असं चटरपटर काही ना काही खाणंही चालू असतं. चला, असं होतं माझं दिवसभराचं रुटीन. लवकरच आय होप मी डेली व्हिडिओ शेअर करायला सुरुवात करेल. मी सुद्धा वाट बघते, मला माहिती आहे तुम्ही सुद्धा वाट बघताय. सो चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.